तसं तर मी बाजारात फार कमी जाते. आठवडी बाजार असला की तनूचे पप्पाच ऑफिसवरून येता येता भाजी घेऊन येतात. पण आज काय आमचे साहेब बाजार आहे तेच विसरले. मग म्हटलं आज भाजी नाही आणली तर परत आठवड्याभराचं भाजीचं टेन्शन. आणि मग काय गेलो भाजी घ्यायला. भाजी राहिली बाजूलाच. पहिले तर दिसले नटापटाचं सामान. मग काय तेच थोडं घेतलं. नंतर ना मग आठवड्याभरासाठी लागणाऱ्या भाज्या घेतल्या आणि आलो घरी. आता एवढ्या रात्री भाज्या निवडून ठेवायला काय जमलं नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी ना निवांतीनं भाज्या निवडायला घेतल्या. कोथिंबीर, गवार, घेवडा सगळं कसं निवडून ठेवलं म्हणजे ना गडबडीत भाज्या बनवायला बरं पडतं. एवढ्या सगळ्या भाज्या निवडून ठेवायला ना मला चांगला तासभर गेला. तनूच्या पप्पांना ना ऑफिसमध्ये एक गिफ्ट मिळालं होतं. आल्या आल्या बाप लेकाचं तेच अनबॉक्सिंगचं काम चालू झालं होतं. स्पीकर मिळाला होता छानसा आणि हा स्पीकर बघून तर ना तनुष एवढा खुश झाला होता ना त्याचा आनंद पार गगनात मावत नव्हता. कारण की ना स्पीकर तर आमच्या छोट्या साहेबांचा खूपच फेवरेट आहे. सोबत ढोकळे पण आणले होते. तेच वाटायचं काम चालू होतं आमच्या छोट्या साहेबांकडून. मग काय घेतले ना खाऊन ते पण पटापट. आज स्पेशल असा डे होता म्हणूनच ना रात्रीच्या डिनरसाठी बाहेर निघालो होतो. आता बाहेर तर एवढी थंडी होती ना त्यासाठीच ना जर्किन आणि टोपी घालून सगळेच तयार झालो आणि थेट गाठलो हॉटेल शेरे पंजाब. इथं काय आम्ही पहिले कधी आलो नव्हतो आणि आम्हाला ना इथली टेस्ट ट्राय करायची होती म्हणूनच आलो होतो इथं. मस्त असं पंजाबी टाईपचं जेवण ऑर्डर केलं होतं. तनूच्या आवडीचं पनीर पण होतं बरं का. मग काय सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला आणि येता येता तनुषला कोल्ड्रिंक पण घेतलं होतं.